हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. हिवाळ्यामध्ये बाजरी खाणं खूप महत्वाचं असतं, कारण ती शरीराला उबदार ठेवते. बाजरी खाल्ल्यामुळं शरीराला एक प्रकारे ऊर्जा मिळते, पचन सुधारते आणि त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. बाजरीपासून झटपट बनणारा एक पदार्थ म्हणजे बाजरीची भाकरी. पण बाजरीची भाकरी ही आपण रोजच खाऊ शकू असं नाहीये. त्यामुळं या बाजरीपासून आपल्याला वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते बनवायचे आहेत. जेणेकरून हिवाळ्यात आपल्याला अशा वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल, आपल्या शरीराला उष्णता देखील मिळेल. बाजरीची भाकरी आवडत नाहीये, अशा वेळी आपण हे झटपट बनणारे बाजरीचे घावन जे आहेत ते नक्की ट्राय करू शकतो. तर असे हे बाजरीचे घावन कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन आहेत ते लगेचच मिळून जातील. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मी या ठिकाणी 1 बाउल होईल इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आपण बाजरीची भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतोय तेच पीठ आपण या ठिकाणी वापरणार आहोत. तर एका मोठ्या बाउलमध्ये 1 बाउल पीठ जे आहे ते मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा बाउल होईल इतकं बेसन ऍड करायचं आहे. बेसन ऍड केल्यामुळं आपल्या घावनाला एक थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेणार आहोत. सुरुवातीला कमी प्रमाणात मीठ घालायचं, नंतर आपण मिठाचं प्रमाण कमी वाटलं तर आपण ते वाढवू शकतो. आता आपल्याला यापासून घावनासाठी लागणारं म्हणून बॅटर जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे. पाणी जे आहे ते थोडं थोडं आपण ऍड करतोय आणि त्यानंतर आपण हे बॅटर जे आहे ते रेडी करतोय. ज्यावेळी आपल्याला कोरड्या पिठापासून अशा प्रकारचं बॅटर रेडी करायचं असतं, तर त्यावेळी आपण शक्यतो या प्रकारच्या तारेच्या स्पूनचा वापर करायचा. ज्यामुळं त्या बॅटरमध्ये कोणत्याही प्रकारचे गोळे जे आहेत ते राहत नाहीत आणि एकसारखं बॅटर जे आहे ते रेडी होतं. तर अशा प्रकारे जितकं पाणी लागेल तसं आपण थोडं थोडं करून पाणी ऍड करतोय आणि आपल्याला सुरुवातीला थोडंसं पीठ जे आहे ते घट्ट ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण पीठ जे आहे ते झाकून ठेवणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जर आपल्याला वाटलं की पिठाला आणखी पाणी लागणार आहे तर आपण वाढवू शकतो. तर अशा प्रकारे मी बॅटर जे आहे ते रेडी करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये सोडा ऍड करायचा आहे. पाव टीस्पून होईल इतका सोडा मी याच्यामध्ये ऍड करणार आहे. सोडा ऍड करून झाल्यानंतर परत एकदा मी हे चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. सगळे जिन्नस जे आहेत ते मी मिक्स करून घेतलेले आहेत. आता मी 10 मिनिटासाठी हे बॅटर जे आहे ते मुरण्यासाठी म्हणून ठेवून देणार आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपल्याला घावन जे आहे ते बनवायला आपण सुरुवात करतोय. या ठिकाणी सुरुवातीला मी पॅन जो आहे तो छान असा गरम करून घेतलेला आहे. तवा चांगला गरम करून घेतलेला आहे. त्याच्यावर 1 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड केलेलं आहे आणि तेल आपण चांगलं व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेऊया. तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे. तवा जर व्यवस्थित गरम झाला नाही तर आपले घावन जे आहेत ते मध्ये ब्रेक होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर तेल देखील मी सगळीकडे छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यावर घावन जे आहे ते स्प्रेड करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण बॅटर जे आहे ते 10 मिनिटासाठी म्हणून मुरण्यासाठी ठेवलं होतं. घावन घालण्यापूर्वी हे बॅटर जे आहे ते पुन्हा एकदा एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवूनच घावन जे आहे ते त्या तव्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे. घावन स्प्रेड करून 2 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आहे आणि या घावनावर आपण प्लेट वगैरे काहीही ठेवत नाहीये. ॲज इट इज ओपन ठेवूनच आपल्याला ते रेडी करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर मी परत एकदा बाजूनं थोडंसं तेल जे आहे ते स्प्रेड करून घेणार आहे. तेल स्प्रेड केल्यानंतर आपल्याला तवा जो आहे तो सगळ्या बाजूनं फिरवून घ्यायचा, म्हणजे प्रत्येक एंडपर्यंत ते तेल जे आहे ते पोचलं जाईल. यानंतर आपल्याला घावन जे आहे ते सगळ्या बाजूनं सगळ्याकडेनं हळूहळू करून सोडवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळीकडनं सोडवून झालं की ते आपल्याला पलटी करायचं आहे. दुसऱ्या बाजूने देखील घावन जे आहे ते आपल्याला 2 मिनिटासाठी म्हणून भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं घावन जे आहे ते रेडी झालेलं आहे. हे तयार झालेलं घावन जे आहे ते मी तव्यावर असतानाच फोल्ड करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्या घावनाला कलर देखील छान आलेला आहे. त्याचबरोबर चांगली जाळी देखील पडलेली आहे. तर अशा प्रकारे पहिलं घावन जे आहे ते तयार झालेलं आहे. याच प्रकारे आपण उरलेल्या पिठापासून घावन जे आहेत ते रेडी करून घेऊयात. हे घावन बनवताना आपल्याला 2 गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. ते म्हणजे सांगितलेलं प्रमाण जे आहे ते आपल्याला चेंज करायचं नाहीये.
त्याचबरोबर प्रत्येक वेळी आपण ज्यावेळी घावन घालतो तर त्यावेळी बॅटर जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर जे आहे ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला घावन जे आहे ते घालायचं आहे. बघता बघता दुसरं घावन देखील आपलं रेडी झालेलं आहे. एकदा का तवा जो आहे तो छान तापला गेला की सगळे घावन जे आहेत ते आपले झटपट तयार होतील. दुसरं घावन देखील आता मी प्लेटमध्ये आहे ते काढून घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल आपले घावन जे आहेत ते कुठेही ब्रेक झालेले नाही आहेत. छान कुरकुरीत असे घावन जे आहेत ते रेडी झालेले आहेत. हे घावन जे आहे ते मी बटाट्याच्या भाजी बरोबर सर्व केलेलं आहे. बटाट्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी देखील आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तर तेथून तुम्ही चेक करू शकता. हे बाजरीचे घावन टिफिनसाठी देखील एक चांगला ऑप्शन आहे. तर ही होती आपली आजची बाजरीचे घावन बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.